नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, काही पदार्थांची नावं ऐकली ना की सगळेजण आपोआपच नाकं मुरडतात, पण तोच पदार्थ जेव्हा चटपटीत आणि चविष्ट केला जातो तेव्हा तो मागून मागून खाल्ला जातो. मला माहिती आहे तू इतकं भरभरून कौतुक का करतेस, कारण की असाच एक नावडता पदार्थ सगळ्यांचा आवडता कसा होईल अशी भन्नाट रेसिपी मनीषा आपल्याला दाखवणार आहे. पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. कधीही न खाणारेही मागून मागून खातील इतकं चटपटीत कुरकुरीत कारलं लागेल एकदम भारी. वाट कसली बघताय मग, चला लगेच करूयात ते घरच्या घरी. अमृता, कारलं हा असा पदार्थ आहे ना की जो ऐकल्याच्या नंतर ना सगळेजण नाकं मुरडतात, पण आज तो आपण इतक्या छान सुरेख पद्धतीने दाखवणार आहोत की सगळेजण त्याला मागून मागून खातील. बरं, त्यासाठी काय केलेलं आहे, इथे मी 2 ही कारली घेतलेली आहेत. आणि काय करूया, ह्या कारल्याचे ना जितके पातळ करता येतील तेवढे पातळ काप करूयात. म्हणजे काय होईल ना, असं छान ते कुरकुरीत होईल. अच्छा, जर का कारल्याचे काप थोडेसे जाड राहिले ना मग ते मऊ पडतात. बरोबर. मनीषा, आता ह्याला बिया आहेत जाड म्हणून. कधी कधी कारलं कवळं असतं तर त्याला हो. बिया नसतात, तर ते हो. तसंच घेतलं तरी चालेल. हो, आणि बी जर का थोडीशी कोवळी असेल ना ती घेतली तरी सुद्धा चालेल. अच्छा, आता हे जे आपण कारल्याचे काप करून घेतलेले आहेत त्यातल्या ज्या मधल्या बिया आहेत त्या थोड्याशा जाड आहेत, त्या अशा बाजूला करून घ्यायच्या आणि मधनं असं कारल्याला एक कट मारायचा. याने अच्छा. काय होईल, कारल्याला कोटिंग चांगली बसेल आणि कारलं छान तळल्या जाईल. अशाच प्रकारे आपण काय करूया, ही जे सगळे कारल्याचे स्लाइस आहेत ते आतल्या बिया काढून त्याला अशा 2 भागात त्याचे कट करून घेऊयात. कारल्याचं काय होतं ना मनीषा, जनरली 1-2-3 पदार्थ झाले की संपलं. हो चिंचगुळाचं कारलं केलं किंवा मसाला घालून कारलं केलं, हो, झालं संपलं. अजून आपण कारल्याचं काहीच नाही असं हो. नवीन बनवू शकत. पण स्नॅक्स मध्ये असं जर का कुरकुरीत कारलं करून खाल्लं ना की ते खरंच चांगलं होईल आणि तुम्हाला आवडेलही. हे जे सगळे काप आहेत ते आपण करून घेतलेले आहेत. आता काय करूया, हे एका भांड्यात काढून घेते मी. आता ह्याला थोडंसं चढ मीठ लावून ना व्यवस्थित असं चोळून एक साधारणतः तासभर आपल्याला ह्याला असंच ठेवायचं आहे. मनीषाने आता तुम्हाला सांगितलंय की चढ मीठ लावून म्हणजे कारल्याला थोडंसं जास्ती प्रमाणात मीठ लावून त्याला आपल्याला ठेवायचंय. हो हो, म्हणजे काय होईल ना, कारल्याला पाणी सुटेल आणि त्याचा कडूपणा थोडा कमी होईल. आता याला व्यवस्थित मीठ चोळून घेतलेलं आहे. आता काय करूया, साधारणतः तासभर हे असंच राहू देऊया. 1 तास झालेला आहे आणि कारल्याला बघा असं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे पाणी आहे ते छान असं पिळून घेऊयात. बघ अमृता, हो, सगळं पाणी हो, निघतं. सगळं पाणी निघून जाईल आणि त्याचा जो कडूपणा आहे ना तो बऱ्यापैकी कमी होईल. खूपदा आपण कारल्याची भाजी करतो ना तेव्हा पण ही प्रोसेस केली जाते, जेणेकरून कारल्याचा कडूपणा थोडा कमी होईल हो, आणि भाजी त्याची छान बनेल. कारलं जे आहे ते व्यवस्थित पिळून झालेलं आहे. आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की चटपटीत आणि कुरकुरीत कारलं, हो, त्यामुळे ह्याचा चटपटीतपणा वाढलाच पाहिजे. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, साधारणतः 1 चमचा धना पावडर, ही अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार इथे लाल तिखट घालायचं आहे. हो, म्हणजे तुम्हाला जसं तिखट हो. हवंय तसं कमी जास्त तुम्ही करू शकता. हो, त्याच्यासाठी रंगासाठी अर्धा चमचा हळद, इथे मी 2 चमचे साखर घेतलेली आहे ती घालूयात. साखर याच्यामध्ये? हो, आता बघ थोडासा आंबट गोडपणा त्याला आला पाहिजे हो हो, म्हणून आपण साखर घालतोय. आणि अर्ध्या लिंबाचा रस जो आहे तो आपण यात पिळून घेणार आहोत. अमृता, हो. आपण मीठ लावून कारल्याला ठेवलं होतं, पण पिळल्यामुळे ना मीठ सगळं गेलं. जातं त्याचं. हो. त्यामुळे अगदी चवीपुरतं ह्यात मीठ घालायचं आहे. आता ना चमचाभर साधं तेल घाल. अच्छा, म्हणजे आपलं रोजचं गार तेल. हो, गार तेल. मोठा 1 चमचा ना? हो, मोठा 1 चमचा गार तेल. आता काय करूया, हे जे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित सगळ्या कारल्याला ना असं चोळून घेऊयात. अच्छा, अमृता, आपण जे सगळे सुके मसाले ह्यात घातले होते ते व्यवस्थित असे कारल्याला ना असे छान सगळीकडे चोळून घ्यायचे. हो. आणि आता लागेल तसं ह्यामध्ये बेसन पीठ घालायचं. अच्छा, मी घालते. ह्याचं आपल्याला बॅटर नाही करायचं आहे. जे बेसनाचा कोट आहे तो व्यवस्थित कारल्यावरती लागला गेला पाहिजे अच्छा, इतपतच बेसन आपल्याला ह्यात घालायचं आहे. पाणी वगैरे घालायचं याच्यामध्ये? नाही, अजिबात पाण्याची गरज लागत नाही. अच्छा, घालू थोडं आणखी? हो, घाल, चमचाभर अजून घाल. अमृता, सगळे सुके मसाले आणि बेसन जे आहे ते कारल्यावरती व्यवस्थित कोट झालेलं आहे आणि आपली कढई तेलही पण तापलेलं, हो. तेलही तापलेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे कारले आहेत
ते छान एक एक टाकून ना असं तळून घेऊयात. अच्छा, हे कसे मीडियम फ्लेम वरती तळायचे मनीषा? हो, मीडियम फ्लेम वरती तळायचे आहेत. आपण खूप बेसन नाही टाकलंय, जितकं हो. त्या कारल्याला कोट व्हायला गरज आहे तितकंच हो. बेसन टाकलंय. म्हणजे प्रॉपर आपण भज्यासारखा घोळ केलेला नाहीये बेसनाचा. एक छान अरोमा येतोय जसं जसं तू कारले त्याच्यात हो. टाकतेस मनीषा. ह्याला अगदी डार्क ब्राऊन कलर वरती करायचं ना आपल्याला मनीषा? हो, म्हणजे तो छान असा कुरकुरीतपणा येईल. हो, साधारणतः हा रंग यायला हवाय आपल्याला. हो हो हो, आता काढून घे, झालेच आहेत ते. हो, छान ब्राऊन झाले ते, आपण काढून घेऊयात. ह्याला मीडियम फ्लेम वरतीच तुम्हाला तळायचं आहे, हो. नाहीतर ते खूप लवकर होतील आणि मग ते कुरकुरीत होणार नाही. हो, मऊ पडतील. हो, टाकताना थोडीशी कसरत आहे, कारण की आपण जे बेसनाचा आहे तो घोळ नाही केलेला हो. आहे आणि बेसन तसं चिकटतं. छान असं कोटिंग या भज्यांना बसलेलं आहे मनीषा. हो, आणि जसे जसे हे गार होतील ना तसे हो. अजून जास्त कुरकुरीत व्हायला लागतील. एकदम गरम जर का खाल्लं ना तर थोडासा मऊपणा हो जाणवतो. हो, जसे ते थंड होतील तसे ते अजून कुरकुरीत होतील. अमृता बघ, सगळे छान असे कुरकुरीत आणि गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. म्हणजे बघता क्षणी तर कुणालाही कळणार नाही की हे कारल्याचं बनवलेलं आहे मनीषा. हो ज्यावेळी खाईल त्यावेळी थोडीशी टेस्ट जाणवेल. हो, आता काय करूया, अजून एक बॅच ना आपण अशीच तळून घेऊयात. आपले जे कारल्याचे काप आहेत ते छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत. ते सगळे काप आता आपण काढून घेऊया. अमृता, कारल्याचे जे काप आहेत ते मस्त असे गार झालेले आहेत. ते पहिल्या क्षणी खाता क्षणी ओळखणारही नाही की हे कारलं आहे. हो, आणि तो जो लिंबू साखर आहे ना हो, त्याने असा चटपटीतपणा पण येतो त्याला. आता हे काय करूया, छान असं सर्व करूयात. अशा प्रकारे आपली कुरकुर कारली तयार झालेली आहे. अमृता, मी सुरुवातीलाच म्हणाले होते, आपलं जे हे कुरकुरीत कारलं आहे ते इतकं चटपटीत आणि खमंग होणार आहे की एकदा खाणारा तो परत परत मागून खाणार. आणि हो, मी आता 2दा मागून खाल्लेला आहे. चव अगदी भन्नाट आलेली आहे. अशाच भन्नाट रेसिपीज तुम्हाला जर अजून बघायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन.